हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला बाउंडेड एरिया फाइंड करण्याच्या संदर्भातले काही आणखी पुढचे जे काय एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला सांगतो आहे. पहा, क्वेश्चन कसा आहे, द एरिया बाउंडेड बाय द region 2 is less than equal, x is less than equal 6, 3 is less than equal, y is less than equal 7 आणि त्याचा ऑप्शन आहे, फर्स्ट ऑप्शन आहे 12 स्क्वेअरिंग, सेकंड ऑप्शन आहे 16 स्क्वेअरिंग, थर्ड ऑप्शन आहे 20 स्क्वेअरिंग आणि फोर्थ ऑप्शन आहे तुमचा 25 स्क्वेअर. आता बघा किती सोपं आहे. बघा, अगदी तोंडी सांगायचं झालं तर यामध्ये अगदी ओरली उत्तर सांगतो तुम्हाला, आणि कसं आलं तेही सांगतोय. बघा, यामध्ये डिफरन्स किती आहे? 4चा. यामध्ये डिफरन्स किती आहे? 4चा. 16. तर हे कसं काय तुम्ही म्हणाल, हे कसं काय आलं? 16 आन्सर कसं आलं? तर ते बघा, हे बघा, याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत, x = 2, x = 6. इथं सुद्धा दोन लाईन्स आहेत, y = 3, y = 7. मी जर हे ड्रॉ केलं तर तुमच्या लक्षात येईल एरिया कोणता फाइंड करायचा आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आपण जर असं 6 आणि 7 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 असं आपण घेतलं तर बघा ना, ही लाईन जर का ड्रॉ करायची असेल तर x = 2 ची ही लाईन झाली, ही x = 2 ची लाईन झाली. x = 6 ची लाईन म्हणजे ही लाईन झाली, x = 6 झाली. y = 3 म्हटलं की y च्या 3 मधून y = 3 लाईन झाली, आणि y = 7 म्हटलं की y = 7. आणि तुम्हाला एरिया फाइंड करायचा, तो हा एरिया फाइंड करायचा होता. बघा ना, याचे डिस्टन्स किती बघा, ही साइड काढून घ्यायची, हा तसा तुमचा स्क्वेअर तयार होते. हे बघा, 1 2 3 4 साइड आहे, 4 डिस्टन्स आहे. 1 2 3 4 डिस्टन्स आहे. मग 4 × 4 एरिया किती आला? 60. अशा पद्धतीने तो एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करावा लागेल, आणि तो ओरली सुद्धा तुम्हाला मी सांगितलं कसं त्याचं ॲन्सर येईल, आणि तुम्हाला सॉल्व करून सांगितलं की त्याचं ॲन्सर कसं येईल. म्हणजे तुम्हाला ट्रिक ही सांगितली आणि ॲन्सरही कसं फाइंड करायचं सांगितलं. हे बघा, नेक्स्ट, एरिया ऑफ द रिजन बाउंडेड by curve y = x3, y = 27, x = 0. ते काय असेल असा क्वेश्चन आहे. आपण 64/3 स्क्वेअर युनिट 143/4 स्क्वेअर युनिट 243/4 स्क्वेअर युनिट आणि 256/3 स्क्वेअर युनिट असं हे आहे. आता मला सांगा, तुमच्याकडे y = 7 दिलाय, x = 0 दिलाय. x जर 0 इथं ठेवला तर y = 0 येणार आहे. म्हणजे y ॲक्सिस संदर्भामध्ये तुम्हाला एरिया फाइंड करायचा आहे. म्हणजे थोडक्यात असं जर विचारात घेतला तर हा कर्व जर विचारात घेतला तर असा कर्व असणार आहे, आणि तो हा y = 27 इथं असणार आहे, तो 0 हा तुम्हाला एरिया फाइंड करायचा आहे. म्हणजे इंटिग्रेशन 0 to 27 y ॲक्सिसच्या रिस्पेक्ट टू घ्यायचं आहे, मीन्स x dy. आणि म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला x फाइंड करून घ्यावा लागणार आहे. x आता इथं काय तुमच्याकडे x³ आहे, त्याचं x फाइंड करायचं आहे, म्हणजे क्यूब रूट घ्यायचं. म्हणजे मला मिळणार इंटिग्रेशन 0 to 27, याचं क्यूब रूट घ्यायचं म्हणजे क्यूब रूट ऑफ y. त्याचं क्यूब रूट x
याचं क्यूब रूट ऑफ वाय. हे मी कसं लिहू शकतो बघा 0 to 27 y⁻⁴ dy. आणि इथं 1 असतो, लक्षात घ्या. इथं 1 असतो, त्याला हा डिवाइड होतो आणि ते साईन निघून जातं. आता याचं इंटिग्रेशन ते बघा, याच्यात +1 करायचा. 1/3 + 1 1 + 3 4/3 डिवायडेड बाय तेच घ्यायचं असतं 4/3 0 to 27. 0 ठेवलं की ते 0च येणार, ते ठेवत नाही मी. इथे 27 ठेवतो आणि हा रेसिप्रोकल करतो 3/4 27⁻⁴/3 हे 3/4 इंटू ब्रॅकेट. हा जो 27 आहे तो त्याला मी 3 इट कॅन बी रिटन ॲज 3³ 4/3. 3 गेट कॅन्सल. सो 3/4 इंटू 3⁴. 3⁴ जो आहे तो 81 येतो. 81 3 243 डिवाइड बाय 4. लक्षात ठेवा, अतिशय सुंदर. आता हे तुम्हाला इंटिग्रेशन जमणार नाही, तोंडी म्हणून तयार करून दाखवलं. ज्याला इंटिग्रेशन डायरेक्ट जमतं त्यांनी पडदेशी व्हॅल्यू इथं डायरेक्ट इथे यायचं व्हॅल्यू ठेवायच्या, आन्सर मिळतो. त्याला म्हणायचं बाउंडेड एरिया. काय म्हणायचं? बाउंडेड एरिया अंडर द कर्व. हा प्रकार आपला चाललेला आहे. बाउंडेड एरिया अंडर द कर्व. पुढे एरिया, the area of the region by the curve y = 4x³ - 6x² + 4x + 1 line, and line दिलेला आहे x = 1 and x = 5. म्हणजे हा कर्व दिलेला आहे आणि x = 1 आणि x = 5 च्या दरम्यान मध्ये असणाऱ्या एरिया तुम्हाला फाइंड करायचा आहे. म्हणजे तुम्हाला हे लिमिट दिलेलं असतं. हे काय असते? लिमिट मीन्स 1 to 5 y dx इंटिग्रेशन 1 to 5 4x³ - 6x² + 4x + 1 dx. याचं इंटिग्रेशन घ्यायचं, व्हॅल्यू पुट आउट करायच्या. बघा बरं इंटिग्रेशन कसं घ्यायचं असतं. इथं +1 द्यायचं, तेच खाली द्यायचं x⁴/4 +1 करायचं, तेच खाली द्यायचं x³ +1 करायचं, तेच खाली द्यायचं आणि 1x 1चं इंटिग्रेशन x 0 to 1 to 5. आता एकदा 5 ठेवूया आपण. इथं 4 ला 4 कॅन्सल, 3 2 2 आता 5 इथं ठेवूया. 5⁴ 2 × 5³ 2 × 5² 1 × 5. हा पहिला ठेवायचा असतो अप्पर लिमिट. इथं जिथं x दिसतो तिथं 5 ठेवायचं अप्पर लिमिट. आणि लोअर लिमिट ठेवायचं -1चा स्क्वेअर 1 + 2 1³ 1 + 2 1चा स्क्वेअर 1 + 1 पुढे ठेवायचं. 5⁻⁶ 625. 5चा क्यूब जो आहे तो 125 × 2 250. 5चा स्क्वेअर 25 × 2 50 + 5 1 + 1 2. इथं 625 मधून 250 मधून 50 मायनस गेला -200 राहिला. -200 मधून याच्यातून मायनस केला 425 राहिला +5 430 - 2 त्याचा राहील 428. हे 4 ऑप्शनमध्ये आन्सर असेल. हे त्याचा बाउंडेड एरिया. लक्षात आलं का? बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही काय करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी टाकत जाईल. ओके, थँक्यू.